हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो इट्स बीन अ मंथ. AWSने त्यांच्या S3 बकेटमध्ये एक छोटासा चेंज केला होता. इनिशियली मी विचार केला होता की ह्याच्यावरती लगेच एक व्हिडिओ बनवून टाकेन, बट बिकॉज ऑफ सम रिझन आय कुड नॉट मेक अ व्हिडिओ. सो आय रिअली अपोलोजाइज फॉर दॅट. बट ठीक आहे, हा व्हिडिओ जे पण AWSसाठी नवीन सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर जोडले जात आहेत किंवा जे पण एक्झिस्टिंग लोक आहेत जी आपली AWSची प्लेलिस्ट फॉलो करतायत, आय होप त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल राहील. सो हा AWSचा अपडेट नक्की कशा रिलेटेड आहे त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करूया. सो ह्या AWSच्या अपडेटच्या आधी ज्यावेळेस पण आपण AWSमध्ये एक नवीन जनरल पर्पज बकेट क्रिएट करायला जात होतो आणि त्यावेळेस व्हेनेवर वी गिव्ह सम सॉर्ट ऑफ नेम इन दी बकेट, नॉर्मली जर आपण एक कॉमन नाव त्या बकेटला द्यायचा प्रयत्न केला तर ते एक नाव आपल्यासाठी अवेलेबल नसायचं. का? कारण जेवढे पण AWSचे अकाउंट्स आहेत ग्लोबली, त्या सगळ्या अकाउंटमधून तुम्ही दिलेलं नाव एक ग्लोबली युनिक नाव असलं पाहिजे आणि त्याच वेळेस तुमची जनरल पर्पज बकेट क्रिएट होईल. बट आता ह्या अपडेट नंतर AWS काय बोलतो की तुम्हाला मी दोन ऑप्शन देतोय. एक ऑप्शन जो आहे दॅट इज अ ग्लोबल नेम स्पेस, म्हणजे जी आधी फंक्शनॅलिटी होती की तुम्ही ग्लोबली जी पण बकेट क्रिएट करताय त्या बकेटचं नाव ग्लोबली युनिक असलं पाहिजे. जर तुम्हाला ते ग्लोबल नेम स्पेसच जर वापरायचं असेल, दॅट मीन्स ग्लोबल नेमिंग कन्व्हेन्शनच जर तुम्हाला वापरायचं असेल, देन यू कॅन गो अहेड विथ दी ग्लोबल नेम स्पेस. आणि आताच्या अपडेटनुसार AWS काय बोलतोय की तुम्हाला जर रिजनल नेम स्पेस हवं असेल, दॅट मीन्स तुम्ही जी पण बकेट क्रिएट करणार आहात त्या बकेटला आम्ही तुमचा अकाउंट ID, त्याच्यानंतर जो रिजन आहे तो रिजन आणि त्याच्यानंतर AN ॲज अ सफिक्स असं काही आम्ही अपेंड करू अँड युअर बकेट नेम वुड बी युनिक अक्रॉस युअर रिजन्स. म्हणजेच काय की ज्या पण जनरल पर्पज बकेट आपण क्रिएट करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला दोन नवीन ऑप्शन इकडे बघायला मिळतील. एक आहे ग्लोबल नेम स्पेसचा आणि दुसरा आहे अकाउंटमध्येच रिजनल नेम स्पेसचा. सो लेट्स से की जर मी ग्लोबल नेम स्पेस इकडे सिलेक्ट करतोय आणि इफ आय गिव्ह समथिंग लाईक आकाश, की जर मला आकाश नावाची एक बकेट क्रिएट करायची आहे अँड इफ आय क्लिक ऑन क्रिएट बटन ओव्हर हिअर, तर हा काय म्हणतोय की बकेट विथ द सेम नेम ऑलरेडी एक्झिस्ट. दॅट मीन्स ग्लोबली कोणी ना कोणीतरी आकाश हे बकेट नेम यूज केलेलं आहे. जर मी अकाउंट रिजनल नेम स्पेस जर सिलेक्ट केला आणि तिथे जर मी आकाश दिलं, दॅट मीन्स माझ्या S3 मध्ये जर आकाश नावाची एकही बकेट ऑलरेडी अवेलेबल नसेल, then I should be able to create a new bucket with the Akash name. So if I go ahead and click on create bucket in this case, तर आपली एक नवीन बकेट क्रिएट होईल विथ आकाश आणि त्याच्यानंतर आपला जो अकाउंट ID आहे तो आणि ज्या रिजनमध्ये आपण बकेट क्रिएट केलेली आहे आणि शेवटी AN ॲज अ सफिक्स. सो जी पण बकेट आपण क्रिएट करणार आहे, इफ वी सिलेक्ट द रिजनल नेम स्पेसेस, हा पार्ट जो असेल हा फिक्स असेल ॲज अ सफिक्स म्हणून. सो युजुअली आतापर्यंत जे पण AWS वरती काम करत आले तर त्यांनी पण असा काही थोडासा जुगाड काढलेलाच होता की ते पण काय करायचे की त्यांचा बकेट नेम, त्याच्यानंतर मे बी रिजन, ज्या रिजनमध्ये ते लोक क्रिएट करतात आणि एक रँडम कॅरेक्टरची स्ट्रिंग किंवा रँडम नंबर असं काही युजुअली लोक द्यायची. बट विथ दिस अपडेट सगळा झोलझाल करायची आता गरज नाहीये की नॉर्मली जो पण बकेट नेम आपल्याला इकडे द्यायचा आहे तो बकेट नेम द्या आणि AWS विल डू रेस्ट ऑफ द थिंग्स फॉर अस. आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ते म्हणजे हा जो अपडेट आहे दॅट विल ओनली बी ॲप्लिकेबल टू जनरल पर्पज बकेट. इफ यू सी, ज्यावेळेस मी जनरल पर्पज बकेट इकडे सिलेक्ट करतोय तेव्हाच माझ्याकडे ग्लोबल नेम स्पेस पण अवेलेबल आहे आणि अकाउंट रिजन नेम स्पेस पण अवेलेबल आहे. बट इफ आय सिलेक्ट दी डिरेक्टरी, दॅट मीन्स माझं एकाच रिजनमध्ये मला ही पर्टिक्युलर बकेट क्रिएट करायची आहे, त्यावेळेस मला तो ऑप्शन इकडे मिळत नाहीये. सो रिमेंबर वन थिंग की जर तुम्ही जनरल पर्पज बकेट क्रिएट करणार आहात, देन you will be able to use this new update. अदरवाईज डिरेक्टरीसाठी हा अपडेट अवेलेबल नसणार आहे. आणि एक अपडेट म्हणजे जर कोणीही ह्या अपडेटच्या आधी जर दुसरे बकेट्स बनवलेले असतील आणि इफ दे वॉन्ट टू रिनेम इट, यू वोंट बी एबल टू डू दॅट. सो हा जो अपडेट आहे तो 12 मार्च पासून ॲप्लिकेबल झालेला आहे. दॅट मीन्स 12 मार्च पासून ज्यांनी ज्यांनी नवीन बकेट्स क्रिएट करायला स्टार्ट केलेत इन दी जनरल पर्पज बकेट, त्यांच्यासाठीच हा फक्त ऑप्शन अवेलेबल असणार आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट दी लेटेस्ट अपडेट. ॲक्च्युली हा लेटेस्ट अपडेट नाही आहे, इट्स बिन अ मंथ, बट स्टिल आय एम जस्ट पुटिंग आउट दिस व्हिडिओ सो दॅट हा व्हिडिओ कोणाला ना कोणाला तरी हेल्प करेल. आणि ॲज युजल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डेव्हऑप्स, प्रोग्रामिंग आणि क्लाउड रिलेटेड गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलला देखील थोडीफार मदत होईल. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.